चार्जिंगला लावलं नाही, काय नाही, कामाला जायचं म्हणून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी सुजाता संजय तायडे, नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक 4 आणि माझ्या सहकारी शिक्षिका श्रीमती कामिनी नेतम आणि श्रीमती नलिनी टेकवडे आपले या इतिहासाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करीत आहोत. मुलांनो, आजच्या तासिकेची सुरुवात आपण शिवाजी महाराजांच्या एका छान विचाराने करूया. शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरूही नका. बघा, या विचारानेच शिवरायांनी आदिलशाही, जंजिराचा सिद्धी, मुघल, पोर्तुगीज या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. अनेक संकटांना ते सामोरी गेले. विशिष्ट धोरण आणि राज्यव्यवस्था याची त्यांनी आखणी केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कालच्या तासिकेमध्ये आपण आदर्श राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांच्या काही गुणांचा अभ्यास केला. सुरुवातीला आपण त्यांच्या गुणांची थोरवी गाणार एक गीत श्रीमती लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत आपण आधी ऐकूया. ऐका बरं बाळांनो. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती, पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई, धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकास आश्रयो झाला, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा. मुलांनो, शिवाजी महाराजांच्या या गुणांचं किती सुरेख वर्णन या गाण्यामधून आपल्याला ऐकायला मिळालं. हे वर्णन केलेलं आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी. आता आजच्या पाठामध्ये आपण त्यांच्या स्वराज्य कार्य आणि त्यांची शिवरायांची थोरवी याविषयी
जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत ती आहे त्यांची स्वातंत्र्य प्रेरणा. तुम्हाला माहितीच आहे की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना स्वराज्य संकल्प म्हटलं जातं. शिवाजी महाराजांमध्ये ही स्वातंत्र्याची प्रेरणा शहाजीराजे आणि त्यांच्या आई श्रीमती जिजाबाई यांनी केली आणि शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळेच मूल्य आहे, ते म्हणजे स्वातंत्र्याचे आणि दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र आणि सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा त्यांचा त्यामागील हेतू होता. रयतेचा राजा, जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा, धाडसी वृत्ती ही शिवरायांची जी वैशिष्ट्ये आहेत ती आजही समाजाला प्रेरणा देत असतात. त्या काळी परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करत असताना शिवाजी महाराजांनी ही स्वातंत्र्याची प्रेरणा इतरांनाही दिलेली आहे. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल राजा जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यालाही महाराजांनी बुंदेलखंडामध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली आणि आपल्या स्वातंत्र्य काळामध्ये लोकमान्य टिळक यांनी सुद्धा शिवरायांचीच प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला. तर असेही शिवाजी महाराज शिवरायांची ही स्वातंत्र्य प्रेरणा सर्वांनाच प्रेरित करणार होती. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते शिवाजी महाराजांची त्यांचे सद्गुण. शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष केला आणि स्वराज्याची स्थापना केली. कृती त्यांचे युगप्रवर्तकपणा तर सिद्ध करतेच, परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतरही अनेक सद्गुण आपल्याला पाहायला मिळतात. शिवाजी महाराज हे अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केलेल्या होत्या, तसेच त्यांना वेगवेगळ्या भाषाही येत होत्या. शिवाजी महाराजांवर त्यांच्या आई वडिलांनी म्हणजेच शहाजीराजे आणि जिजामाता यांनी स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार केलेले होते आणि हे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजलेले होते. राजमाता जिजाबाई, दादोजी कोंडदेव यांच्यापासून ते समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे अनेक गुरु शिवाजी महाराजांच्या आयुष्यात होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य घडवण्यासाठी वेळोवेळी मदत केली आणि मार्गदर्शनही केले आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकले. शिवाजी महाराजांचे आणखीन एक गुण जो आहे तो म्हणजे त्यांचे चारित्र्य. चारित्र्यवान राजा म्हणून आपण त्यांना ओळखतो. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी अनेकदा आपल्या वर्तनामध्ये स्त्रियांना मानाने कसे वागावे याचे आदर्श घालून दिलेले आहे. तुम्हाला आठवतच असेल की शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि तेथील संपत्ती लुटून आणली होती. तर या स्वारीच्या वेळी सैनिकांनी त्याबरोबर कल्याणच्या सुभेदाराची जी सून होती तिलाही ते घेऊन आले होते. शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा आधी प्रथम त्यांनी त्यांच्या सुभेदाराच्या सुनेची माफी मागितली आणि तिला मातेचा सन्मान देऊन तिला तिची माफी मागून तिला तिच्या घरी परत पाठवले. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण म्हणजे कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यास आपले मराठी सैन्य गेले होते. त्यावेळेला या गडीच्या संरक्षणासाठी मल्लम्मा देसाई नावाची जी स्त्री होती या स्त्रीने मोठा संघर्ष केला. ही गोष्ट जेव्हा शिवरायांच्या कळली, तिच्या पराक्रमाची गोष्ट जेव्हा शिवरायांना कळली त्यावेळेला त्यांनी तिला आपली धाकटी बहीण मानली आणि तिची गढी, तिची गावे तिला परत दिली आणि तिला सावित्रीबाई हा किताब दिला. अशा प्रकारे
शिवाजी महाराज हे स्त्रियांच्या बाबतीत जर कोणी अनुचित वर्तन केले तर ते अनुचित वर्तन करणाऱ्याला कठोर शिक्षा करत असत. आणि अशा या गुणामुळेच आपण त्यांना चारित्र्यवान राजा म्हणून ओळखतो. त्यानंतर शिवाजी महाराज हे कुशल राजनीतिज्ञ होते. पहा, शिवरायांकडे नेतृत्व होतं, व्यवस्थापन, द्रष्टेपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी विषयीचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यावरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची त्यांची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा तयार करणे, त्याचे नियोजन करणे आणि नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य शिवाजी महाराजांकडे होते. कोणत्याही संकटामध्ये खचून न जाता, न घाबरता त्या संकटांना सामोरे जाणे आणि सदैव जागृत राहणे, सावधपणा यासारखे असंख्य गुण आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येतात. आपण आतापर्यंत इतिहासामध्ये पाहिलंच आहे की शिवाजी महाराजांवर अफजल खानाची भेट किंवा शाहिस्तेखानाने केलेला हल्ला, या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर या प्रसंगातून आपल्याला त्यांचे हे सारे गुण लक्षात येतात. शिवाजी महाराजांकडे सैन्यबळ अपुरे होते. शत्रूची अफाट सैन्य हे पाहूनच त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील डोंगरांची भौगोलिक परिस्थिती याचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे तटपुंजे, आर्थिक बळ या सर्व गोष्टी त्यांनी विचारात घेतल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी आपली युद्धनीती अवलंबली. तुम्हाला माहिती आहे ना शिवाजी महाराजांची युद्धनीती कोणती होती रे? सांगता येईल तुम्हाला? गनिमी कावा. बरोबर, गनिमी कावा. तर या गनिमी काव्याच्या साहाय्याने त्यांनी शत्रूला हैराण केले होते आणि शत्रूचे सैन्यही दऱ्याखोऱ्यातून, डोंगरातून जात असताना त्यांच्या मनामध्ये सतत मराठी सैनिकांची भीती असायची की कुठूनही सैनिक येतील आणि आपल्यावर हल्ला करतील. तर अशा या गनिमी काव्याच्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी शत्रूला नामोहरण केले होते. तसंच शिवाजी महाराज जसे कुशल राजनीतिज्ञ होते, त्याचप्रमाणे त्यांचे धार्मिक धोरण सुद्धा उदार होते. मागील तासिकेमध्ये आपण पाहिलं की शिवाजी महाराज हे सहिष्णू वृत्तीचे होते, म्हणजेच सर्व धर्मांचा ते आदर करत होते. त्यामुळेच पहा, त्या काळी स्वराज्यामध्ये स्वधर्मात म्हणजे धर्म बदलणं ही गोष्ट अतिशय कठीण असायची की काही लोक धर्मांतर केल्यानंतर जर आपल्या धर्मात त्यांना यायचं असेल तर ती गोष्ट त्यावेळच्या समाजाला मान्य नव्हती. परंतु शिवाजी महाराजांनी मात्र स्वधर्मातील अशा व्यक्तींना जर कोणी धर्म बदलला असेल आणि पुन्हा त्याला जर स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटत असेल तर ते त्याला दूर लोटत नसते. अशा व्यक्तींना ते परत स्वधर्मात तसंच आणि प्रसंगी त्यांच्याशी नातेही जोडत. उदाहरण द्यायचं तर बजाजी नाईक निंबाळकर हे शिवाजी महाराजांचे मेहुणे होते आणि आदिलशहाने त्यांचे धर्मांतर केले होते. त्यांनी मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश केला. पण जेव्हा त्यांनी हिंदू धर्मात येण्याचे ठरवले तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांचे धर्मांतर केले आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात केले. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत नेताजी पालकर हे सुद्धा यांनी सुद्धा धर्मांतर केले होते आणि मुस्लिम धर्म स्वीकारला. परंतु जेव्हा त्यांनी धर्मात येण्याची इच्छा शिवाजी महाराजांपुढे मांडली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांना सुद्धा आपल्या हिंदू धर्मात परत घेतले. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण उदार होते. ते आपल्याच धर्मातील नाही तर इतर धर्मातील व्यक्तींविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आदर होता. त्यानंतर त्या काळामध्ये समुद्र पर्यटन म्हणजे समुद्रावर फिरणं, समुद्रात जाणं या गोष्टींना काही धार्मिक कारणांमुळे विरोध होता. पण शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच
या बाह्य आक्रमणांचा धोका लक्षात घेऊन त्यांनी आरमार दलाची स्थापना केली होती आणि समुद्रामध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे त्यांनी जलदुर्ग बांधलेले होते. तसंच ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला त्यावेळेला वेगळ्या प्रकारचा तांत्रिक पद्धतीने सुद्धा त्यांनी दुसरा राज्याभिषेक केला होता. या सगळ्या घटना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की शिवाजी महाराजांच्या ह्या कृतींवरून शिवरायांचे धार्मिक धोरण हे धार्मिक क्षेत्रातील त्यांचे क्रांतिकारत्व दिसून येते. येते लक्षात तुमच्या? त्याच्यानंतर शिवाजी महाराज हे सावध नेता तर होते, परंतु कुशल संघटक होते. आपण मागच्या तासिकेमध्ये त्यांच्या संघटन चातुर्याविषयी शिकलोच आहे. स्वराज्यावर जेव्हा जेव्हा जीवघेणी संकट आली, मोठी संकट आली, तेव्हा त्यांनी स्वतः या संकटांना ते सामोरे गेले आणि त्यामुळेच त्यांचे सहकारी, त्यांचे सवंगडी हे स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला नेहमी सिद्ध असत. तर पहा, आपण आतापर्यंत शिवाजी महाराजांचे हे गुण पाहिलेच, परंतु कुशल राजनीतिज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो, पण त्याचप्रमाणे स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार म्हणूनही त्यांना ओळखले जाते. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता आणि त्यासाठी महत्वाच्या गोष्टींप्रमाणेच त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आपल्याला इतिहासामध्ये दिसून येते. उदाहरणार्थ, त्या काळामध्ये सतत युद्ध होत असत आणि या युद्धांच्या वेळी सैनिकांनी शेतातील भाजीपाला जबरदस्तीने घेऊ नये किंवा त्यांच्या पिके उद्ध्वस्त करू नये, त्यांची घरं लुटू नयेत, त्यांना त्रास देऊ नये असे सक्त आदेश ते आपल्या अधिकाऱ्यांना देत असत. त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या बाबतीतही शिवाजी महाराज जागरूक होते. झाडे तोडण्यावर त्यांनी बंधनं घातली होती. जंगले नष्ट होणार नाही याकडे त्यांचे लक्ष. त्या काळी आरमार दलाच्या बांधणीसाठी लहान मोठ्या नावा तयार करणे, जहाजे बनवणे यासाठी लाकडांचा उपयोग केला जात असे आणि ही लाकडे केवळ साग किंवा शिसव यांचीच असावी याच्यावर त्यांचा कटाक्ष होता. तर आंबा, वड, फणस ही झाडे तोडू नयेत आणि अशी त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली होती. यावरून पर्यावरणाविषयी ते किती जागरूक होते, त्या काळी सुद्धा त्यांनी पर्यावरणाचं महत्व जाणलं होतं हे आपल्या लक्षात येतं. तसंच स्वच्छतेच्या बाबतीतही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना प्रजेला काही नियम घालून दिले होते. किल्ल्यावर कचरा किंवा बाजारपेठा, रस्त्यांवरील कचरा हा कुठेही न टाकता परसात म्हणजेच अंगणात जाळावा आणि त्या कचऱ्यापासून जी राख तयार होते त्या राखेचा उपयोग पिकांसाठी खत म्हणून वापरावा अशी सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिली होती. पहा, म्हणजे शिवाजी महाराज त्यांची दूरदृष्टी आपल्याला यावरून लक्षात येते. तसंच व्यवस्थापनेच्या बाबतीतही त्यांनी लक्ष दिलेलं होतं. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी पाण्याचे ठिकठिकाणी पाण्याचे हौद बांधलेले होते. शेतकऱ्यांनाही ते शेतीसाठी बैलजोड्या देणं किंवा खत पुरवणं यासारख्या गोष्टी ते करत होते. आणि अशा प्रकारे स्वराज्याची उभारणी करत असताना अशा अनेक बारीक सारीक गोष्टींकडे शिवरायांचे लक्ष असे. ते स्वतः जातीने या गोष्टींकडे लक्ष देत असत. आपल्या प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची ते काळजी घेत असत. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांचे आपल्या रयतेवर पित्याप्रमाणे प्रेम होते. शिवाजी महाराज हे केवळ योद्धेच नव्हते, तर ते एका नव्या स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. अशा या शिवाजी महाराजांची कीर्ती
सर्वांनीच गायली. त्यांची थोरवी सर्वांगीण होती आणि त्या काळी आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज एक मोठे प्रेरणास्थान होते. अनेक नेत्यांनी महाराजांच्या थोरवीचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांचं चित्र दिसतंय तुम्हाला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेचा संघर्षामध्ये आपल्या पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितलेली आपल्याला दिसून येते. तर लोकमान्य टिळक तुम्हाला माहितीच आहे की लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी शिवजयंती उत्सव सुरू केला. तर लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी लोकांनी एकत्र यावे, संघटित व्हावे, ही शिवाजी महाराजांकडून घेतलेली स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांनी घेतली होती आणि म्हणून त्यांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर हे तिसरं जे चित्र आहे ते आहे लाला लजपत राय. लाला लजपत राय यांनी शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लिहिले आहे. त्यानंतर पुढे जे आहे ते आहे सुब्रमण्यम भारती. सुब्रमण्यम भारती हे तामिळ काव्याचे पितामह म्हणून ओळखले जातात. सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्यरचना केलेली आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांना आपण ओळखतोच. जनगण मन ज्यांनी लिहिलं असे हे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. या कवितेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून ते पाहत. तर त्याचप्रमाणे सर जदुनाथ सरकार हे बंगाली इतिहासकार आहेत. यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे चित्र तर तुम्ही सगळेजण ओळखतात. सांगा बघू हे कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर शिवाजी महाराजांविषयी असे म्हटले आहे की शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे नेते होते. त्यांनी थोर तत्ववेत्यांच्या शिकवणुकीतून स्फूर्ती घेतली होती. वैयक्तिक महत्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांची इच्छा नव्हती. विविध राज्य पद्धतींचा अभ्यास करून आपले विशिष्ट धोरण व राज्य व्यवस्था याची त्यांनी आखणी केली होती. महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते, परंतु इतर धर्मांविषयी सुद्धा त्यांची भावना सहिष्णुतेची होती. शिवाजी महाराज थोर सेनानी होते. स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराचे महत्व त्यांना पटले होते. इंग्रज आणि डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रबळ आरमार उभारले. प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांच्या युद्धशास्त्रातील निपुणपणा आपल्याला दिसून येतो. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतीक होते. अशा भाषेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन केलेलं आहे. तर मुलांनो पहा, असे शिवाजी महाराज वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि वयाच्या 50व्या वर्षी राजांनी आपला देह ठेवला. अवघ्या 35 वर्षाचा हा काळ. या काळामध्ये शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. काळ्यापूरच्या अंधारामध्ये आपली दिशा ठरवून संकटे आली असताना डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे कसे जायचे, बलाढ्य शत्रूशी आपल्या तटपुंज बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत, सहकार्यांना उत्साह द्यायचा, शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे. आणि असेही शिवाजी महाराज
दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा कैवारी म्हणून शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आपण या पाठामध्ये पाहिले, त्यांचा अभ्यास केला. तुमच्या लक्षात आलं बाळांनो? आज आपण शिवाजी महाराजांच्या बघा त्यांची स्वातंत्र्य प्रेरणा, शिवरायांचे सद्गुण आपण पाहिले, त्यांच्या कार्याची पूर्वी पाहिली, त्यांचे कुशल नेतृत्व, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी, सत्य आणि न्याय, सर्वांना समान वागणूक देणे, दक्ष प्रजापालन, चारित्र्यवान राजा, राजनीतिज्ञ, कुशल राजनीतिज्ञ राजा, उदार धार्मिक धोरण असलेला सावध नेता आणि कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा. हे सगळे गुण आपण आजच्या पाठामध्ये त्यांचे शिकलो, अभ्यास केला. यावरून आपल्याला शिवाजी महाराज हे किती थोर होते, त्यांना प्रजाहित दक्ष राजा का म्हटले जाते हे लक्षात येतं. आलं लक्षात बाळांनो तुमच्या? समजले शिवाजी महाराजांचे गुण लक्षात आले? महाराजांचा पूर्ण इतिहास अभ्यासला आहे. आता मी काही प्रश्न विचारते तुम्हाला आणि एकानेच उत्तर द्यायचं. सगळ्यांनी नाव घेऊनच आपलं उत्तर सांगायचं आहे, गोंधळ करायचा नाही. एका शब्दात मला उत्तर सांगायचं. पहिला प्रश्न आहे, स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा अधिकारी. टीचर गौरव. हा गौरव सांग बाळा. मायनाक भंडारी व दौलत खान. छान, बरोबर सांगितलं. आता दुसरा प्रश्न पहा, बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा राजा. सांगा, स्वातंत्र्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी त्याला दिली. गौरव बोल बाळा. छत्रसाल. बरोबर, छत्रसाल राजा. आता तिसरा प्रश्न बघा, पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे. संस्कृती सांग. महात्मा ज्योतिराव फुले. छान 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 बेटा, छान उत्तर दिलं. चौथं पहा, शिवाजी महाराजांवर काव्य रचना करणारे हे कवी. टीचर मी सांगू? सांग. विश्वकवी रवींद्रनाथ. नाही. कोण मी सांगू? संस्कृती. शिवाजी, हा सांग संस्कृती. पितामह सुब्रमण्यम. सुब्रमण्यम भारती. रवींद्रनाथ टागोर. छान. पाचवा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांवर एक दीर्घ करणारे विश्वकवी. विश्वकवी रवींद्रनाथ. रवींद्रनाथ, पूर्ण नाव घे बाळा. रवींद्रनाथ टागोर. बरोबर, रवींद्रनाथ टागोर. छान. पुढे बघा, शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ लिहून शिवरायांचा गौरव करणारे. नाव. सरकार. बरोबर, कोणी सांगितलं उत्तर मला? गौरव. जदुनाथ सरकार. बरोबर. आता 6वा प्रश्न पहा. 7वा, शिवजयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे. मी सांगू? लोकमान्य टिळक. छान छान, बरोबर. पुढे बघा, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडणारे. तानाजी मालुसरे.
बरोबर. 9वा प्रश्न पहा. पुरंदरचा किल्ला प्राणपणाने लढवणारे. मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे. बरोबर, अगदी छान. आता पुढचा बघा, शेवटचा प्रश्न. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी धोक्याच्या क्षणी बडा सय्यद या मारणार. जीवा महाला. जीवा महाला. छान छान. मुलांनो, आपण आज शिवाजी महाराजांचे इतके सारे गुण पाहिले, बरोबर आहे की नाही? त्यातलं तुम्हाला कोणते 2 गुण आवडले मला सांगता येईल का? शिवाजी महाराजांचे आपण एवढे जे गुण अभ्यासले, त्यातले कोणते गुण तुम्हाला आवडले? 2च सांगा. सांगू संस्कृती. संस्कृती सांग बेटा. सदैव जागृत राहण्याची हा, आणि संकटातून खचून न जाण्याची. अरे वा, छान छान. आणखीन कोण सांगेल रे? गौरव सांगतो का? सर्व सांगतो. हा, सांग. सर्वांना समान वागणूक देणारा राजा. बरोबर. आणि आणखीन एक सांग. लोक कल्याणकारी. छान छान. हा, छान उत्तरं दिली तुम्ही. मुलांनो, आज आता तुम्ही या पाठाचं पूर्ण वाचन करा आणि या पाठाखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि ती मला पाठवायची आहेत. ओके. ठीक आहे. मग आपण आता पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला. धन्यवाद. थँक्यू टीचर.